विषय असा आहे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते निलेश कराळे यांनी काल स्वतःच्या फेसबुकवर बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीत अवमानकारक शब्द काढले। माननीय पंतप्रधानाला अशोभनीय अशी भाषा त्यांनी बोलली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये, देशामध्ये, समाजामध्ये अराजकता माजवण्यासाठी अशा खालच्या पातळीवर त्यांनी वापरलेल्या भाषेचा निषेध करतो। आज आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी, आमचे नगरसेवक आदरणीय संजयजी गंभीरे आहेत, किशोरजी परदेशी आहेत, महादेवरावजी मस्के आहेत, महादेवरावजी आदमाने आहेत, ही सारी मंडळी पोलीस स्टेशनला आले असून आम्ही एक निवेदन देतो की कराळे मास्तर हे प्रवक्ते आहेत आणि प्रवक्त्यांनी समाजात कसं बोलावं याची आधी शिकवण घ्यायला पाहिजे। तर आम्ही या प्रवक्त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारं निवेदन माननीय पोलीस स्टेशन अंबाजोगाई यांना देत आहोत। आज आपण नितेश कराळे यांच्या विरोधात जे निवेदन अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, तर त्या संदर्भात नेमकं आपल्याला काय म्हणायचं की निवेदन कशा संदर्भात दिलेलं आहे आणि नेमका त्यांच्यावर तुमचा आरोप काय आहे? नितेश कराळे हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आहेत। आखाती देशात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला काटकसर करावी या दृष्टीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2 दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे। 140 कोटी जनतेनं त्या आव्हानाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली, पण या प्रवक्त्यांनी काल स्वतःच्या फेसबुकवरून ज्या प्रकारची भाषा वापरली, त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना साल्या म्हटलं, 2 वेळा तो चोरटे म्हणाला आणि आरेतुरीची भाषा वापरली। आम्हाला असं वाटतं की संविधान पदावर बसलेल्या, सर्वोच्च पदावर बसलेल्या अशा व्यक्तीच्या विरोधात अशा प्रकारची भाषा वापरणं म्हणजे अपमानास्पद आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी। यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः लेखी तक्रार दिलेली। माझ्यासोबत आमच्या शहराचे अध्यक्ष नगरसेवक संजयजी गंभीरे, ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महादेवजी मस्के साहेब आहेत, त्याचबरोबर किशोरजी परदेशी आहेत आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही ती तक्रार आज त्या ठिकाणी दिलेली आणि पोलिसांना अशी आम्ही विनंती केली की आपण या कराळे मास्तरावर तात्काळ गुन्हा दाखल करावा। नितेश कराळे यांनी यापूर्वी अनेक वेळा पंतप्रधानावर अशी भाषा वापरलेली आहे, यावेळेस आपण का नाही भूमिका घेतली? खरं म्हणजे मला नवल वाटतं की स्वतः ते ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, शरदचंद्रजी पवार यांचा मूळ स्वभाव असा नाही, पण प्रवक्त्यांनी आपण काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे। आपली संस्कृती काय, आपण काय बोलतो, आपण टीका कुणावर करतो, आपली लायकी काय, म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवतात। खरं म्हणजे एकाही विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासला सुद्धा जाऊ नये अशा प्रकारची भाषा आहे। एक आदर्शहीन समाज बनवण्याचं त्यांच्या भाषेतून लक्षात येतं आणि म्हणून आता अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी